नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषुच्छादना वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरवज्रपवादकामा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। आज आपण पहिल्या खंडातील दुसरा भाग आणि दुसऱ्या भागातील जो राजा बिंबिसार आणि सिद्धार्थ गौतमाचा जो संवाद सुरू आहे त्या संवादाचा जो उत्तरार्ध आहे तो उत्तरार्ध म्हणजे शेवट, त्या शेवटाबद्दल आपण आज पाहणार आहोत. म्हणजे गृहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतम जेव्हा जवळपास 400 मैलांचं अंतर पार करून हे राजगृहाला पोहोचतात आणि राजगृहाला पोहोचल्यानंतर इथं प्रत्यक्ष जेव्हा ते राजगृह नगरीमध्ये भिक्षा मागण्यासाठी जातात आणि भिक्षा मागण्यासाठी गेल्यानंतर जेव्हा राजा त्यांच्या मागोमाग जातो, त्यांना भेटण्यासाठी जातो, तेव्हा त्यांच्यामध्ये जो संवाद होतो तो संवाद इथं आपण त्या संवादाचा आज आपल्याला शेवट करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला राजा बिंबिसार त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आदेश देतो. माझं राज्य घे, तुझे हे भाऊ आहेत, हे फक्त भिक्षा मागण्यासाठी नसून हे काय तर बाणांनी सज्ज होण्यासाठी आणि युद्ध करण्यासाठी आहे. तुला माझं राज्य नको असेल तर तू माझ्या सैन्याचा सेनापती हो आणि हे सगळे सुख म्हणजे धर्म, संपत्ती आणि सुख हे सगळं वैभव तू उपभोगलं पाहिजे, कारण तू तरुण आहेस, तू यौवन आहे असं म्हणतो. आणि जेव्हा सुखाच्या संदर्भात काय परिभाषा आहे, सुखाच्या मागे धावणारा जो मनुष्य असतो तो शेवटी सर्वनाश स्वतःकडे स्वतःवर ओढून घेतो, अशा प्रकारचं उत्तर सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसाराला देतात. आणि त्याच उत्तराचा आज आपण उत्तरार्ध पाहणार आहोत, म्हणजे शेवट पाहणार आहोत. याचा अर्थ असा की सिद्धार्थ गौतमाने जे उत्तर दिलं त्या उत्तराचे 2 भाग आहेत. अर्धा भाग पहिला पाहिला आपण, अर्धा भाग आपण आज पाहणार आहोत. जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळवण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे. या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचे राज्य काय पण स्वर्गलोकीच्या राज्याची अपेक्षा करणार नाही. म्हणजे या ठिकाणी सिद्धार्थ गौतम राजा बिंबिसाराशी बोलताना असं म्हणतात की जगामध्ये कलह आहे आणि तो कलह कसा तर हा प्रत्येकामध्ये आतमध्ये प्रत्येकाच्या कलह सुरू आहे. आतमध्ये माणूस कधी शांत नसतो, वेगवेगळ्या प्रकारचे विचार माणसाच्या मनामध्ये असतात, ते असा एकदम कलह करतात. माणसाच्या मनामध्ये शांतता नसते, मन हे माणसाचं चंचल असते, वेगवेगळ्या प्रकारचे विचार माणसाच्या मनामध्ये येत असतात. आणि एवढंच नव्हे, हा झाला अंतर्गत कलह आणि बाह्य कलह सुद्धा असतो. घरामध्ये भांडणं असतात, भावामध्ये भांडणं असतात, कुटुंबामध्ये भांडणं असतात, मुलामध्ये बापामध्ये भांडणं असतात. एवढंच नव्हे तर शेजारामध्ये भांडणं असतात, वर्गीय कलह असतो, जातीमध्ये भांडणं असतात, वेगळ्या प्रकारचे भांडणं समाजामध्ये पाहायला भेटतात. आणि हा कलह कसा शांत करता येईल, याच्यावर काय मार्ग काढता येईल, याच्या अपेक्षेने सिद्धार्थ गौतम बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून ते म्हणतात
पृथ्वीचंच राज्य नव्हे तर स्वर्गलोकीचं राज्य जरी दिलं तरीही मी ते स्वीकारणार नाही, असा माझा पक्का निर्धार आहे असे म्हणतात. आणि महाराज, 3 पुरुषार्थांचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय. हे जे आपण मला सांगितले आहे, जे इष्ट आहे असे मला वाटते, ते दुःख होय असे आपण म्हणता, त्याविषयी बोलावायचे म्हणजे आपले 3 पुरुषार्थ शाश्वत नाही आणि संतोषदायक नाही. म्हणजे त्यांनी तेव्हा संवाद करत असताना जेव्हा बिंबिसार राजा सिद्धार्थ गौतमाशी बोलला तेव्हा त्यांनी 3 पुरुषार्थ सांगितले. त्यामध्ये सत्ता, संपत्ती, सुख या सगळ्या गोष्टी यौवन काळामध्ये असताना म्हणजे तारुण्यामध्ये पोहोचल्या पाहिजे असे त्या 3 गोष्टी सांगतात. तर सिद्धार्थ गौतम सांगताना म्हणतात की या 3ही गोष्टी शाश्वत नाहीत. शाश्वत आहे याचा अर्थ असा की ते चिरकाल टिकणार नाही, त्या कधीतरी बदलणाऱ्या आहेत. म्हणजे संपत्ती ही बदलणारी असते, तारुण्य हे बदलणार असते, सुखाच्या मागे दुःख हे ठेवलेले असते. आणि म्हणून ते म्हणतात की ह्या गोष्टी शाश्वत नाहीत, खऱ्या नाहीत, सत्य नाहीत, चिरकाल टिकणाऱ्या नाहीत आणि त्या संतोषदायक म्हणजे आनंद देणाऱ्या सुद्धा नाही. आणि आपण म्हणतात वृद्धापकाळ येईपर्यंत थांब, कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते. याविषयी बोलायचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे. कारण वृद्धावस्थेची अस्तित्वात शक्य. कारण बिंबिसार राजा जेव्हा बोलला तेव्हा सांगितले की तुला जे जे काही करायचं असेल, तुला हे जे काही समाधान मिळवायचं आहे, जलाचं समाधान मिळवायचं असेल, तुला दुःखावर समाधान मिळवायचं असेल, तर तू काय कर, तू म्हातारा होईपर्यंत थांब. तरुण आहेस तोपर्यंत सगळ्या गोष्टी करून घे, सुखाचा उपभोग करून घे, संपत्तीचा उपभोग करून घे, सगळ्या गोष्टीचा उपभोग करून घे. आणि मग सिद्धार्थ गौतम असं म्हणतात की तुम्ही मला असा सल्ला देता की मी म्हातारा होईपर्यंत थांबलं पाहिजे, परंतु म्हातारपणा सुद्धा अस्तित्व असते. म्हातारपणा म्हणजे अनेक लोक असे आहेत की म्हातारे झाले तरी त्यांच्यात काही स्थिरता येत नाही, त्यांचे विचार काही स्थिर नसतात, ते सुद्धा शक्य नसतात. त्यांना सुद्धा सुखोपभोगाच्या वाटतात, त्यांना सुद्धा वेगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. म्हणजे म्हातारपणामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, चिंतन तो करेल असं काही नाही, धर्म तो करेल असं काही नाही, तो शांत होईल असं काही नाही, तो केव्हाही म्हणजे मरेपर्यंत एखादा व्यक्ती अस्थिर असतोच, चंचल असतो. परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात घेऊ शकते, त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे ज्याला माहीत नाही, असा कोणता शाळा शुद्ध काळाची वाट नाही. म्हणजे बोलताना हे अतिशय महत्वाचं त्यांनी उत्तर दिलं की म्हातारा होईपर्यंत जेव्हा मी वाट पाहायला लागलो तर मृत्यूचं काही कोणाच्या हात नाही. कारण मृत्यू हा कोणाला आणि केव्हा येऊ शकतो. बसल्या बसल्या मृत्यू येऊ शकतो, घरात येऊ शकतो, कामाला काम करत असताना येऊ शकतो, रस्त्याला चालताना येऊ शकतो. अनेक लोक आपण पाहतो की ठोकर लागूनही लोक मागे गेलेले आहेत. काही लोक बाजारात भाजीपाला बसता बसता हातात कागद धरून जशीच्या तसेच राहिले. काही लोक झोपले तर झोपलेलेच राहिले. असे अनेक लोक जे तंदुरुस्त आहेत, कोणत्याही प्रकारचा आजार नाही, कोणत्याही प्रकार त्यांना बिमारी नाही, तरीही लोक मरताना आपण पाहतो. म्हणजे याचा अर्थ असा की म्हणजे त्यांनी जे सांगितलं बाबा म्हातारा होईपर्यंत थांब, तेव्हा ते म्हणतात बाबा मी कोणता शाळा अभिषेकाला विश्वास करू शकत नाही. कारण म्हातारा होईपर्यंत मृत्यू कधी येईल काही सांगतात नाही. आणि मग आपल्याला जे मिळवायचं आहे ते आपण मिळवायचं होतं. त्यांना काय मिळवायचं होतं, तर या जगामध्ये जो कलह आहे तो कलह शांत कसा करता येईल त्या संदर्भात त्यांना तो म्हणजे काय तर मानव कल्याणाचा मार्ग त्यांना शोधायचा होता. वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिथे पसरल्या रोगरूपी बाणांनी दैवाच्या अरण्यात धर्माप्रमाणे भाव घेणाऱ्या प्राणीमात्रावर प्रहार करीत मृत्यूच्या वेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो, त्यावेळी दुर्गाची इच्छा कुणाच्या मनात पण होऊ शकेल. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं हरिण आहे, हरिण अरण्यामध्ये धावत आहे आणि त्याच्या मागे एखादा शिकारी बाण घेऊन धावत आहे आणि त्या बाणाचा बाण त्या हरणाला कधी लागेल त्याचा कधी जीव हे सांगता येत नाही. त्याप्रमाणे माणसाला सुद्धा आहे की माणसाला म्हातारा होता होता त्याच्या आधीच कधी त्याला मरण येईल हे सांगता येत नाही. ज्याचे अंतःकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाला मार्गाची निवड करणे हे तरुण वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल. आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी देत राहा, अशा यज्ञांना माझा नमस्कार.
दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही. म्हणजे यज्ञाच्या संदर्भात आपण मागे सुद्धा 2-3 दिवसापूर्वी खूप छान चर्चा केलेली आहे. यज्ञाच्या संदर्भात आपण बाबासाहेब आंबेडकरांचं जे रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकाचा आपण उल्लेख केला आहे. त्याच्या संदर्भात म्हणजे यज्ञ म्हणजे काय, यज्ञ संस्कृती म्हणजे काय, हे सगळं बाबासाहेब आंबेडकरांनी यामध्ये सविस्तर मांडलेलं आहे. म्हणजे 21 प्रकारचे यज्ञ त्याच्यामध्ये सांगितले आणि त्या यज्ञांचे 3 भाग केले. आणि म्हणून इथं सिद्धार्थ गौतम असं म्हणतात, पण तुम्ही मला असाही सल्ला दिला की तुला जर राज्य नको असेल तर राज्य घेऊ नको, तुला सेनापती व्हायचं असेल तर तुला नसेल व्हायचं तर सेनापती होऊ नको, परंतु तुला जर धर्मार्थ साधायचा असेल तर तू मोठा यज्ञ कर. आणि त्या यज्ञातून जे लोकांना तपस्यांना जे शक्य होत नाही ते यज्ञाच्या माध्यमातून राजरजवाड्यांना प्राप्त होते. कारण यज्ञाचं काम असं असते, यज्ञ कशासाठी केले जायचे, मोठे मोठे लोक राजे लोक त्यावेळेस यज्ञ करायचे. त्याच्या मागे कारण असायचे. एखाद्याला मुलगा होत होता तर तो पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा, एखाद्याला धनसंपत्ती पाहिजे तर त्याच्यासाठी यज्ञ करायचा, एखाद्याला म्हणजे भरभराट झाली पाहिजे, काहीतरी प्राप्त झालं पाहिजे, काही एखाद्या राज्यावर आक्रमण करायचं आहे त्याच्यामध्ये विजय मिळवला पाहिजे म्हणून यज्ञ करायचा आहे, काही देवांना शांत करायचं आहे, काही इंद्राला शांत करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यावेळी जे यज्ञ आहे ते यज्ञ म्हणजे त्या यज्ञांचा वेगळ्या प्रकारचा एक उद्देश असायचा आणि तो उद्देश सफल करण्यासाठी यज्ञ असायचे. आणि यज्ञ एवढे साधे नव्हते, कारण त्याच्यामध्ये जवळपास बाबासाहेबांनी पुस्तक दिलं, त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आलेला आहे की एका यज्ञामध्ये जवळपास 5,000 जनावर टाकल्या जायचे, एवढे मोठे यज्ञ असायचे. 5,000 जनावर. म्हणजे असा उल्लेख बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आहे की प्रेसिडेंटच्या काळामध्ये त्याच्या राज्यामध्ये 5,000 जनावर यज्ञामध्ये टाकले गेले आणि त्याला जे सांभाळणारे लोक होते गुलाची होते, त्या जनावरांना सांभाळणारे लोक म्हणजे ते खूप रडत होते. त्या जनावरांचा बळी दिला जाणार आहे, त्यांना जिवंत यज्ञामध्ये टाकलं जाणार आहे म्हणून ते सगळे त्याचा सांभाळ करणारे सगळे रडत होते. आणि तो आता मग आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, प्रश्न असा पडला पाहिजे की यज्ञामध्ये समजा 5,000 जनावर टाकायचे तर त्याचा काय कोळसा व्हायचा काय, यज्ञामध्ये कोळसा त्याचा होत नव्हता तर ते चांगल्या प्रकारे भाजल्या जायचे आणि ते भाजलेलं त्याचं मागून नंतर थांबलं जायचं. असं आपल्या मनात आपण काही सांगत नाही, हे सगळं लिहिलेलं आहे, हे सगळं लिहिलेलं आहे. ते म्हणजे सगळ्या प्रकारच्या म्हणजे त्या जनावरांचं मांस चवीनं खाल्लं जायचं आणि त्याच्यामध्ये हेही लिहिलेलं आहे की म्हणजे एक कापलेल्या जनावरांपेक्षा भाजलेल्या जनावरांचं मांस हे विशिष्ट चविष्ट असते असंही त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि म्हणून तिथं उपस्थित जे लोक असायचे सगळे ते सगळे लोक त्या जनावरांचे यज्ञामध्ये भाजलेल्या जनावरांचं मांस चवीनं खायचे. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम असं म्हणतात की त्या यज्ञांना माझा नमस्कार, त्याला मी हात धुवून आपण म्हणतो किंवा मी तुला दुरून हात जोडतो, अशा प्रकारे जे म्हणतो आपण की बाबा मी त्याला नमस्कार करतो, दुरून हात जोडतो, मला तशा प्रकारचे यज्ञ करायचे नाही आहे. कारण दुसऱ्याला दुःख देऊन दुसऱ्याला दुःख द्यायचे, एखाद्या जिवंत प्राण्याला यज्ञात टाकणे म्हणजे अग्नीमध्ये टाकणे म्हणजे तो किती तळमत असेल, मरताना त्याला किती यातना होत असेल, त्याला किती कष्ट होत असेल. मग म्हणून सिद्धार्थ गौतम म्हणतात किंवा अशा प्रकारचं जर दुसऱ्याला दुःख देऊन कितीही समाधान प्राप्त झालं तर असलं दुःख मला नको आहे. भावी फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याचे यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारही असेल तरी देखील दयाशील आणि सौदेमान देतोय योग्यच आहे. म्हणजे भावी फळ म्हणजे भविष्यात मला फळ मिळालं पाहिजे, म्हणजे भविष्यामध्ये माझ्या मनामध्ये जो उद्देश आहे, माझ्या मनात जी आसक्ती आहे ती आसक्ती पूर्ण झाली पाहिजे. फळ म्हणजे आता मला अंक हवाय, हंक हवाय, मुलगा झाला पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, शस्त्रास्त्र मिळाले पाहिजे, इंद्र मला प्रसन्न झाला पाहिजे किंवा दुसऱ्या राज्यावर मी आक्रमण केलं तर मला त्याच्यामध्ये विजय मिळाला पाहिजे, माझ्यावर जर कोण आक्रमण केलं तर तो राजा माझ्याकडून हरवला गेला पाहिजे. अशा प्रकारचे फळं म्हणजे भविष्यात म्हणजे ते मिळते की नाही मिळत, जर मिळालं तर यज्ञाचं फळ नाही मिळालं काही आपण चुकलं. समजा यज्ञ केल्यानंतर आपण एखाद्या राज्यावर कशासाठी मला युद्धात विजय मिळाला पाहिजे, युद्धात विजय मिळाला पाहिजे म्हणून समजा यज्ञ केला फळासाठी. मग समजा युद्ध झालं
मग युद्धामध्ये जर त्या राजाचा यज्ञ करणाऱ्या जर समजा विजय झाला तर मग काय होईल? यज्ञामुळे विजय झाला, सगळं श्रेय कोणाला जाईल? यज्ञाला श्रेय जाईल. कदाचित तो जर हरला तर काय मिळेल? यज्ञ करत असताना आपण काहीतरी चुकलो, कुठेतरी दक्षिणा काहीतरी कमी पडलो, कुठेतरी आपण संविधान अर्पण करण्यामध्ये कमी पडलो, कुठेतरी बळी देण्यामध्ये कमी पडलो, कुठेतरी दानधर्म करण्यामध्ये कमी पडलो. म्हणजे काहीतरी स्वतःवरच दोष घेतात. जसं काही लोक एखाद्या वेळेस समजा काही बुवा बाबाला जातात लोक आणि तिथं ते बुवा बाबा जे बोलतात त्या बोलण्यावर होऊन ते वरतीचे आकडे पकडतात. बोलण्यावर समजा एकदा काही, कारण ते बुवा बाबा कधी स्वतः म्हणत नाही की मी वरून देतो, की याच्यात मला जे मांडी असतात सगळे. मग बुवा बाबाला समजा काही आपसात चर्चा केली, त्याच्याशी काही बोलला की काय माझ्यासाठी 2 पोळ्या करून आणल्या, ते याला वाटते 2 चांगला आहे वाटते, त्याला 4-5 असतात. म्हणजे जर योगायोग जमलं तर मग त्याचा पुरा डिंडोरा पिटल्या जाते. म्हणजे सगळीकडे सांगते मग बाबा माझ्याशी असे बोलून जमलं. मग समजा जर समजा 4-5 जमलं नाही तर मग हा म्हणते की नाही झालं 4-5-9 होतात, तर ते झालं आपलं चुकलं. बाबा तर बरोबर होतं पण ते 4-5-9 नाही गेले आपण. असे कसं आहे ते, म्हणजे माणूस स्वतःसाठी समाधान करते, म्हणजे त्याचं फळ मिळेलच असं काही लिहिलेलं नसते. कुठे काही स्टॅम्प पेपर लिहिला असते काय, किंवा तुम्ही यत्न केला म्हणजे तुम्हाला जे तुम्ही फळ जे अपेक्षित ठेवलं ते अपेक्षित फळ तुम्हाला मिळेलच असं काही सांगता येत नाही. आणि म्हणून सिद्धार्थ गौतम म्हणतात की ते फळ जरी मिळालंही तरी मला ते नको आहे. कारण त्याच्यामध्ये एवढा जर समजा जीव जर समजा मी मारले, ते जीव मारून जर चांगलंही फळ मिळत असेल तरी मला ते नको आहे. आत्मसंयम, नैतिक आचरण आणि वास्तविकतेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या निराळ्या नीतीनियमात नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते, त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही. दुसऱ्याला दुःख देऊन मिळवलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतकरणाला तिरस्करणीय वाटते. तर मग अदृश्य असलेल्या दुसऱ्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की कधी कधी यज्ञ कशासाठी केले जायचे की आपले जे पूर्वज आहेत जे मरण पावले, त्या मरण पावलेल्या लोकांना तिथं कुठेतरी सुख समाधान भेटलं पाहिजे, तिथं त्यांना शांती भेटली पाहिजे, त्यांना स्वर्गात जागा मिळाली पाहिजे, ते नरकात जायला नको, आणि म्हणून सुद्धा यज्ञ केले जायचे. आणि मग म्हणजे हे सगळं जे सगळं अंदाजावर किंवा सगळं बिलकुल म्हणजे त्याला कोणत्याच प्रकारचा पुरावा नाही अशा गोष्टी जो सहृदय माणूस आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, जो माणूस प्रज्ञावान आहे, अशा माणसाला असा माणूस त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही. महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही असल्या कृती अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे ते आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात. म्हणजे की बा भावी फळ, म्हणजे भविष्यात मला काहीतरी मिळेल हे भावी फळ झालं, किंवा भविष्यामध्ये तुला राज्य मिळेल, तुझा विजय होईल, तुला शस्त्रास्त्र मिळतील, तुला धनसंपत्ती मिळेल, तुला पुत्रप्राप्ती होईल, हे झालं सगळं भावी फळ, म्हणजे सगळं भविष्य. मग त्याच्यामुळे त्याचे मोह मला कधीच पडत नाही असं सिद्धार्थ गौतम म्हणतात. आणि कष्टाच्या कल्पनेत माझं मन रमत सुद्धा नाही. स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले. म्हणजे हे सगळं उत्तर पाहून म्हणजे गौतमानं त्यानं जे जे म्हटलं किंवा तू माझं राज्य दे, तू माझा सेनापती हो, या जगाचं राज्य मिळव, एवढंच नव्हे तर तू संपत्ती आणि सगळं काही सगळ्याचा उपभोग घे, त्याच्यावर एवढं डीप मध्ये आणि सर्वोत्तर सिद्धार्थ गौतमानं राजाने विचारात दिलं की शेवटी राजा काय म्हणतो, स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले, तुझी इच्छा तू पूर्ण करण्यात माझी हरकत नाही. कारण बोलण्यातले काही ठेवलंच नाही, प्रत्येक त्याच्या बोलण्याचं उत्तर त्याला मिळालं. शेवटी राजाने हात जोडून म्हटलं की मग तुला मी हात जोडतो, आता तुला जे काही करायचं ते कर, तुला जे काही करायचे आहे ते तू स्थितीत दिल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर. फक्त आता तुम्ही सगळं मिळव, आता तुला काहीच मिळत नाही, परंतु तुला भविष्यात तुझ्या चिंतनातून तुझ्या मनातून तू काही जे संशोधन करशील, तुला काही ते मिळेल, तुला काही ज्ञान प्राप्त होईल, ते फक्त मला येऊन सांगशील एवढी माझी विनंती आहे. पुन्हा
पुन्हा भेटण्याचे निश्चित असतात गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या शिवकांचं राजवाड्याकडे निघाला. म्हणजे बा ठीक आहे, म्हणजे गौतमाला सुद्धा सांगितलं की काही हरकत नाही, मी सर्वप्रथम तुमची भेट घेईल, जे काही मला मिळेल ते तुम्हाला सांगण्यासाठी मी येईल. यानंतर आहे आता शांततेची बाब. गौतम राजगृहात असताना तेथे आणखी 5 परिवर्तक आहेत आणि त्यांनी देखील गौतमाच्या झोपडी शेजारी आपली झोपडी बांधली. हे 5 परिवर्तक म्हणजे कौंडव्य, अश्विनी, कश्यप, महानाम आणि भद्रिकोट. म्हणजे ज्या पर्वतावर त्यांनी स्वतःची एक झोपडी बांधली होती, त्या झोपडीमध्ये झोपडीच्या शेजारी काही लोक आले आणि काही असेच परिवर्तक साधू लोक आले आणि त्यांनी सुद्धा तिथं आपल्या आपली झोपडी बांधली, बाजूला फिरवला. त्याचे नाव असं आहे की कौंडन्य, अश्वजित, कश्यप, महानाम आणि भद्री. म्हणजे जे लोक जेव्हा महामायेला स्वप्न पडते त्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी जे 8 ब्राह्मण बोलावले जातात, त्या 8 पैकीच हे त्यापैकी काही लोक असतात. काही त्यांचा एक असतो, त्याच्यापैकी काही त्यांची मुलं सुद्धा असतात, म्हणजे ते त्याच्याशी संबंधित असतात. त्यांचे 5 लोक त्यांच्याकडे येतात. ते देखील गौतमाचे रूप पाहून मुक्त झाले आणि त्याने परिवाराच्या का स्वीकारली असावी याचा त्यांना प्रश्न पडला. म्हणजे आपण त्याबद्दल आधी चर्चा केली आहे की त्यांचं रूप अतिशय आकर्षक होतं, त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं. कारण त्यांच्या अंगावर काय होतं तर 32 अरुलक्षणं आणि 80 शुभचिन्ह असे सगळे याच्यावर म्हणजे त्यांच्या शरीरावर असल्यामुळे त्यांचं रूप, त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होतं. आणि त्याच्यामुळे इतरांना जो प्रश्न पडायचा तोच प्रश्न या 5 लोकांना सुद्धा पडला की बा तुम्ही परिवर्तन का धारण केली, तुम्ही गृहत्याग का केला. राजा बिंबिसाराने त्याला याविषयी कशी विचारले तसेच त्यांनी विचारले. आपल्याला कोणत्या स्थितीत स्वीकारावी लागली हे जेव्हा त्यांनी त्यांना समजावून सांगितले तेव्हा ते म्हणाले, आम्ही त्याबद्दल ऐकले आहे, परंतु तुम्ही निघून आल्यानंतर काय काय घडले हे तुम्हाला माहित आहे का. म्हणजे आजच्या काळामध्ये जसं एका सेकंदामध्ये आपल्याला अमेरिकेत काय घडलं हे माहीत पडते, परंतु तशी व्यवस्था त्या ठिकाणी नव्हती. कारण त्यांनी जवळपास 400 मैलाचं अंतर पार केलं होतं आणि त्यांच्या माघारी त्या राजगृहामध्ये काय घडलं, आपल्या कपिलवस्तूमध्ये काय घडलं हे काही त्यांना माहीत पडलेलं नाही. आणि दिवसही बरेचसे झाले, काहीतरी महिने तरी नव्हतेच ना. कारण 400 मैल अंतर जवळपास 800 किलोमीटर, 700 ते 800 किलोमीटर पायी जाण्यासाठी 1 महिना तरी त्यांना लागला असेल. कारण थांबत कोणा आश्रमात गेले, कुणाचं तत्वज्ञान घेतलं, कुणाची चर्चा केली, कुणाची धर्मावर चर्चा केली, तर त्याला जवळपास 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने लागले असावे. आणि मग त्याचं आणि आता कसं आहे, आता जर समजा आपण जेवायला बसलो तरी कोणी करून सांगतो की या जेवायला, तो म्हणजे ते फोन टाकून त्याच्याही पुरतं. तसं त्यावेळेस व्यवस्था होती. म्हणजे त्या राजगृहामध्ये काय घडलं हे काही त्यांना माहीत होतं. म्हणजे त्यांनी त्यावेळेस आपल्याला आठवलं की आपण जेव्हा पठण केलं त्यावेळेला जेव्हा त्या अनुभा नदीच्या काठापर्यंत सगळे लोक त्यांना सोडायला येतात, अनुभा नदीच्या काठापर्यंत, आणि जेव्हा ते परत जातात तेव्हा परत जाण्यासाठी विनंती केली जाते. त्यांना सांगितलं जाते की मी ज्या गोष्टीसाठी गृहत्याग केला ती गोष्ट जाऊन तुम्ही तिथं करा. म्हणजे कोण्या गोष्टीसाठी त्यांनी गृहत्याग केला होता, त्यांचा गृहत्याग अशासाठी होता की आपसात युद्ध व्हायला नको, कोलियांचं आणि शाक्यांचं युद्ध व्हायला नको, ते युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करा. आणि त्यांचा जो आदेश होता तो आदेश त्यांनी पाळला. तिथं गेल्यानंतर सगळे मुलं, सगळ्या महिला, सगळे स्त्री पुरुष रस्त्यावर उतरले आणि त्यांनी धरणे आंदोलन केले, मोर्चे काढले, निदर्शनं काढले. म्हणजे आजच्या भाषणाबद्दल म्हणूया की आपण काय करतो, एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही तर आपल्याकडे जर पाणी नाही आलं तर मग विलास भाऊच्या नेतृत्वात आपण सगळे लोक जातो नगर परिषद मध्ये, तिथं सरळ अर्ज देतो. जर अर्जाला नाही लागलं तर तिथं बैठक ठेवतो. किंवा मग असे ते आंदोलनाचे पुढचे टप्पे असतात ते पैलू असतात, तसे तिथं सुद्धा झाले. आणि मग ते त्या सगळ्या परिवाराचे 5 परिवार होते, त्या परिवारांना ते माहित होतं. मग ते त्यांना म्हणाले हे मला माहित नाही काय, ते म्हणतो नाही मला ते माहितच नाही. सिद्धार्थ म्हणाला नाही. नंतर त्यांनी त्याला सांगितले की
त्याने कपिल वस्तू सोडल्यानंतर कोलियनशी युद्ध करण्याविरुद्ध शाक्यांनी फार मोठी चळवळ केली. स्त्री पुरुषांनी मुलामुलींनी निदर्शने केली आणि कोली हे आमचे भाऊ आहेत, भावाने भावाविरुद्ध लढणे चूक आहे, सिद्धार्थ गौतमाच्या हद्दबारीचा विचार करा, अशा प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन त्यांनी मिरवणुका काढल्या. म्हणजे मोर्चे काढले, निदर्शनं केले. त्यांनी सांगितले की हे काही योग्य नाही. ज्या गोष्टीसाठी सिद्धार्थाला निघून जावं लागलं ते काही त्याचा तुम्ही थोडासा विचार केला पाहिजे. ते आपले भाऊच आहेत, भावाच्या विरुद्ध भावाला लढणे हे काही योग्य नाही. या चळवळीचा परिणाम असा झाला की शाक्य संघाला पुन्हा सभा बोलवली लागली आणि या प्रश्नाचा फेरविचार करावा लागला. यावेळी कोलियनशी समेट घडवून आणण्याच्या बाजूने बहुमत होते. बघा, म्हणजे समजा आता आपण मागे जवळपास 2 वर्षापूर्वी शेतकरी विरोधी कायदे झाले होते. संसदेने कायदे केले होते, 3 कायदे होते ते शेतकऱ्यांच्या संदर्भात. मग ते संपूर्ण भारतासाठी लागू होते ते कायदे. परंतु त्याची जी गंभीरता आहे ती गंभीरता कोणाला समजली? ते पंजाब आणि हरियाणाच्या लोकांना समजली. त्याचं कारण असं आहे की तिकडचे लोक आपल्यापेक्षा शिक्षणात खूप पुढे आहेत. आता 2-4 घरांकडून 2-4 घरातून एखादा व्यक्ती आधी त्यांचा विदेशामध्ये आहे, त्यांचं दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा तितकी नाही. आपलं जेवढं दरडोई उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या तिप्पट त्यांचं उत्पन्न आहे आणि त्यांचा IQ, त्यांचं शिक्षण त्याच्यामुळे त्यांना समजलं. म्हणजे त्या आम्ही त्याच्या विरोधामध्ये मोर्चा टाकला तहसीलवर. तर ते इतके गंभीर कायदे होते. म्हणजे आमच्यासारख्या नोकरीवाल्याला सुद्धा भीक मागायला लावणारे कायदे होते. इतके खतरनाक कायदे होते आणि सगळ्यांना म्हणजे सगळे भांडवलदारांना डोळ्यासमोर ठेवून ते कायदे तयार केले होते. त्या लोकांनी हरियाणाच्या पंजाबच्या लोकांनी जवळपास 1 वर्षभर धरणं दिलं. ते उठलेच नाही दिल्लीतून. त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले. गरम पाण्याचे थंड पाण्याचे फवारे त्याच्यावर काढले, रस्त्यावर खिळे रोवले. महिला रस्त्यावर बसल्या म्हणून त्यांच्या अंगावरून ड्रम नेले, ट्रॅक्टर नेले. गव्हर्नमेंटनं 750 ते 750 लोक मरण पावले, त्याच्याकडे शहीद झाले. तरी ते मागे फिरले नाही. शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली आणि ते कायदे जे संसदेमध्ये पास केले होते तर त्यांनी आता फक्त जाहीर केलं सरकारने कायदे आम्ही रद्द करतो. त्यांनी हे सांगितलं की आता जसे संसदेत पास केले तसे संसदेतच ते डायव्हर्ट करा, म्हणजे ते रद्द करून टाका. म्हणजे संसदेचं पुन्हा अधिवेशनामध्ये ते मांडावे लागले आणि नंतर ते रद्द करावे लागले. तसा हा प्रकार आहे. जसा युद्धाचा जो निर्णय झाला तो कुठं झाला होता? तो संघाच्या सभेमध्ये झाला होता, संघागारामध्ये झाला होता. म्हणजे जशी आजची संसद आहे, म्हणजे सगळं ते कसं होतं, जशी आजची लोकशाही आहे त्या लोकशाहीप्रमाणे ते चालत होतं. जशी आपली संसद आहे, संसदेमध्ये लोक निवडून देतात. कारण राजा जरी असला तरी राजा हा नाममात्र होता. तिथं लोकशाही होती म्हणून त्या सेनापतीला निर्णय घेतला होता. जसा आता गृहमंत्री समजा तसा तो सेनापती निर्णय घेतला होता. राजाने निर्णय घेतला युद्धाचा निर्णय सेनापतीने घेतला, संघाकारामध्ये घेतला. संघाची सभा बोलावली, बहुमताने निर्णय घेतला आणि बहुमताच्या विरोधात जो गेला त्याला शासन देण्याचा नियम होता. मग सिद्धार्थाने विरोध केला होता. परंतु जेव्हा जनता रस्त्यावर उतरते तेव्हा जनता रस्त्यावर उतरल्यानंतर जशी आता हरियाणाची पंजाबची जनता रस्त्यावर उतरली आणि ते कायदे रद्द करावे लागले, तसंच त्या कपिल वस्तूमध्ये म्हणजे जवळपास 3500 वर्षापूर्वी घडलं. म्हणजे कसं भेटलं सुद्धा एकदा. म्हणजे लोकशाही कशी असते, त्या लोकशाहीमध्ये जनमताच्या समोर कोणालाही सुद्धावं लागते. आणि मग ते पुन्हा संघाची सभा बोलावं लागली आणि आता काय केलं पाहिजे, समेट घडवला पाहिजे. त्यावेळेस सिद्धार्थामध्ये सुचवलं होतं किंवा आपल्याकडचे 2 लोक, त्यांच्याकडचे 2 लोक, ते 4 लोक एकत्र येतील, ते 4 लोक त्यांचा एक 5वा माणूस निवडतील आणि त्यांची एक समिती तयार होईल. ते म्हणजे ते लवादाचं काम करतील आणि तिथं मग सगळे तंटे सोडवले जातील. मग तसंच झालं. पुन्हा सभा बोलावली गेली, पुन्हा बहुमताला टाकले गेलं. परंतु बहुमत त्यावेळेस पुन्हा झालं त्यांचं की बाबा समेट घडवण्यासाठी एक समिती गठीत करा, त्याच्या बाजूनं बहुमत उभं राहतात आणि तो ठराव संमत झाला. कोलियनशी शांततेच्या वाटाघाटी करण्यासाठी आपले दूत करून 5 शाक्यांची निवड करण्याचे संघाने ठरविले. कोलियनी जेव्हा ऐकले तेव्हा त्यांना फार आनंद झाला. त्यांनी शाक्याच्या दूतांशी वाटाघाटी करण्यासाठी 5 कोलियनची निवड केली. दोन्ही बाजूच्या दूतांची सभा झाली आणि एक कायम स्वरूपाचे लवाद मंडळ नेमण्याविषयी त्यांच्यात एकमत झाले. रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबतीत प्रत्येक वाद मिटवण्याचा या मंडळाला अधिकार देण्यात आला.
आणि त्याचा निर्णय दोन्ही बाजूंना बंधनकारक ठरवण्यात आला. याप्रमाणे भेडसावणाऱ्या युद्धाचा शेवट शांततेत. म्हणजे त्यांनी जे परिवर्तन स्वीकारली, त्याची शिक्षा स्वतःहून स्वीकारली. त्या शिक्षेचा परिणाम एवढा मस्त झाला, कारण दरवर्षी त्यांच्यामध्ये भांडण व्हायचे. परंतु सिद्धार्थानं जे नाकारलं, ते युद्धाला विरोध केला आणि त्याच्यामुळे शिक्षाही भोगायला तयार झाली. परंतु शिक्षा भोगलीही, त्याचा परिणाम असा आहे की जनता जागृत आहे. कारण जनता तुरंत काही जागृत असते, किती अत्याचार झाला तरी जनता सहन करते. परंतु एकदा त्यांच्यावर दडपण टाकता मग एकदा का जनता रस्त्यावर उतरली तर मग कोणालाही जनतेच्या समोर झुकावं लागते. म्हणजे तसंच झालं. त्यांनी बरोबर काय केलं, म्हणजे जेव्हा त्यांनी युद्ध म्हणजे समेट घडवण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनाही आनंद झाला कोलियांना. कारण त्यांना माहित होतं त्यांनी जर समजा एखादा जर चालून आला, आपल्याला माहित असतं समजा की बा एखादा आपल्याशी भांडण करू इच्छितो, परंतु तो आपल्यालाही माहित असतं की आपल्यापेक्षा हा ताकदवान आहे, तो आपल्याला कदाचित मारेल नाही. परंतु आता प्रतिकार तर करावाच लागतो. कोणी जर आपल्यावर चालून आला तर आपल्याला प्रतिकार करायला लागेल ना की येत मला मार, असं काही होणारच नाही. काही पाहून घेऊ आता. शेवटी मग काय आपण काही गेलेल्या आई उद्योग केलं नाही असं होतं ना कधी कधी, किंवा आता तू 2 मार्च एकची तयारी जाते आहे, काही विषयच नाही. म्हणजे अशा प्रकारे. परंतु जेव्हा त्याला 2 लोक समजावतात, जो चालून येणारा असते तेव्हा त्याला 2 लोक समजावतात आणि आपल्याला ती अपेक्षित असते किंवा त्याला तिकडे थोडं समजावलं पाहिजे, कुठेतरी मध्यस्थी केली पाहिजे. म्हणजे मग मला या म्हणजे माझ्यावर तुमचा पण मला अंत होईल ना, किंवा तो थोडंसं माघार घेतली, थांबला. कारण कसं असते, आपण आधी बोलतो की कोणत्याही गोष्टी म्हणजे नदीला जर पूर आला तर त्या पुरानं दोन्ही कराला असतात. एखादी कमी असते, एखादी जास्त असते, पण राहतात मात्र दोन्ही. त्याच्यामुळे कोलियांना फार आनंद झाला आणि कशा प्रकारची समिती नेमली गेली. इकडचे 10 होतं, तिकडचे 10 होतं. त्यात एक लवाद मंडळ तयार झालं, म्हणजे भांडण सोडणारं मंडळ. आणि मग कोणताही वाद असो, रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटावर कोणताही वाद असो, तो वाद त्यांना सांगितला जाईल आणि त्यांनी जो निर्णय दिला तो सर्वांना बंधनकारक असेल. अशा प्रकारचे अधिकार त्यांना देऊन टाकण्यात आले. कपिलवस्तू येथे काय घडले हे गौतमाला सांगितल्यानंतर ते परिवर्तक म्हणाले, आता यापुढे तुम्ही परिवर्तक म्हणून राहण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही घरी जाऊन आपल्या कुटुंबाबरोबर का राहत नाही. मग शेवटचा प्रश्न त्यांचा तो की आता ज्या गोष्टीसाठी तुम्हाला गृहत्याग करावा लागला, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला शिक्षा भोगावी लागली, ती गोष्ट शिल्लक नाही राहिली. आता तुम्ही घरी जाऊ शकता. तुमचे जे नातेवाईक आहेत, तुमचे आई वडील आहेत, तुमची पत्नी आहे, तुमचा मुलगा आहे, तुमचं जाऊन तुम्ही सुखाला संसार करू शकता. सिद्धार्थ म्हणाला, ही शुभवार्ता ऐकून मला फार आनंद झाला. हा माझा विजय आहे, परंतु मी घरी जाणार नाही. मी जाता कामा नये. यापुढे मी परिव्राजकच राहिले पाहिजे. त्या 5 परिव्राजकांचा पुढचा कार्यक्रम काय आहे हे गौतमांनी त्यांना विचारले. त्यांनी उत्तर दिले, आम्ही तपस्या करण्याचे ठरविले आहे. तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही. सिद्धार्थ म्हणाला, लवकरच येईल, पण प्रथम मला इतर मार्गाची परीक्षा केली पाहिजे. नंतर ते 5 परिव्राजक निघून गेले. म्हणजे मग त्यांनी जेव्हा सांगितलं की बा आता मी काही माझा जो निश्चय आहे की मी गृहत्यागीच राहणार आहे, परिव्राजकच राहणार आहे, संन्यासीच राहणार आहे, आता मी काही घरी परत जाणार नाही. शेवटी त्यांना विचारलं त्या 5 परिवारांना, मग तुम्ही काय करणार आहे. आम्ही आता तपश्चर्या करणार आहे. तपश्चर्या तुम्हाला सांगितलं वेगवेगळ्या प्रकारची तपश्चर्या असायची आणि तपश्चर्याचं फळ काय, तुम्हाला स्वर्ग प्राप्ती हे सगळ्यात मोठी अपेक्षा आहे. तपश्चर्या कशासाठी, किंवा स्वर्गाची प्राप्ती झाली पाहिजे, देव येऊन भेटला पाहिजे, त्यांना आपल्याला काहीतरी वरदान दिलं पाहिजे, अशा प्रकारच्या त्या तपश्चर्या असायच्या. आणि तपश्चर्या म्हणजे बाहेरच तपश्चर्या, साध्या नाही, पाण्यात उभं राहून, वरच पाहून, म्हणजे फक्त दातानं भरडलेले धंदे खाऊन किंवा दाणे वेचून खाऊन, म्हणजे अशा वेगळ्या प्रकारच्या त्या तपश्चर्या असायच्या. एक हात वर केला, एकच हात वर, एका पायावर उभं राहायचं, एकाच पायावर उभं राहायचं, कोणी डोक्यावर उभं राहून वर पाय, अशी तपश्चर्या. म्हणजे वेगळ्या प्रकारची तपश्चर्या आहे, ज्याला जशी करता येईल तशी. मग ते म्हणतात मग तुम्ही आमच्यासोबत चला. ठीक आहे, पहिले मला काही तत्वज्ञान, जे काही तत्वज्ञानी लोक आहेत, काही इतर मार्ग आहेत, काही इतर मार्गाला मला अभ्यास करायचा आहे. नंतर ती तुमच्यासोबत सुद्धा येईल. आणि नंतर ते निघून गेले. पुढचा पाठ आहे नव्या परिस्थितीतील समस्या. कोलिये आणि शाक्य यांनी केलेल्या समेटाची त्या 5 परिवर्तकांनी जी बातमी आणली, तिने गौतम फार अस्वस्थ झाला. म्हणजे सुरुवातीला आनंद झाला आणि नंतर मात्र अस्वस्थता आली थोडस. म्हणजे एक कसं तरी म्हणजे त्यांना असं वेगळंच वाटायला लागलं
कारण त्याचे वेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले. ते प्रश्न आपण पुढे बघूया. एकटाच राहिल्यावर आपल्या स्वतःच्या स्थितीविषयी तो विचार करू लागला आणि आपली परिवर्तन पुढे चालू ठेवण्याचे काही कारण आहे काय हे तो ठरवू लागला. म्हणजे स्वतःशी प्रश्न करू लागला की आता आपण परिवर्तन झालो, मग आता असंच राहायचं काय की घरी परत जायचं, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. त्याने स्वतःचा त्याग कशासाठी केला होता त्याने स्वतःला विचारलं. युद्धाला त्याचा विरोध असल्यामुळे त्याने बनसवले होते. आता ज्या अर्थी युद्ध संपले आहे त्या अर्थी माझ्याकडे काही प्रश्न शिल्लक राहिला आहे काय? युद्ध संपले याचा अर्थ माझ्या पुढील प्रश्न सुटला असा होता. म्हणजे तेवढी समस्या फक्त जगामध्ये आहे काय? ज्या गोष्टीसाठी मी गृहत्याग केला, संसार त्याग केला, मी परिवर्तन झालो, तो युद्धाचा तात्पुरता प्रश्न सुटला. परंतु ते युद्ध जगातलं सर्वात शेवटचं युद्ध आहे काय? असे अनेक युद्ध आहेत. मनातल्या मनात युद्ध होतात, शेजाऱ्याचे युद्ध होतात, म्हणजे जे दिसणारे आहेत ते अदृश्य युद्ध आहेत. असे अनेक अनेक गोष्टी चालत असतात. मग तो शेवट म्हणजे असे ते प्रश्न तुला विचारतात. खोल विचार केल्यावर तो सुटला नाही असेच त्याला वाटतं. म्हणजे हा छोटासा प्रश्न युद्धाचा जरी सुटला तरी अनेक युद्ध या जगामध्ये सुरू असतात. काही मनातल्या मनात असतात, काही आंतरिक असतात, तर काही बाह्य असतात आणि हे युद्ध सुरू राहतात. म्हणजे माझ्यासमोरचा जो मूळ प्रश्न आहे तो मूळ प्रश्न सुटला काय असं ते स्वतःला प्रश्न करतात आणि शेवटी त्यांना उत्तर मिळते की तो प्रश्न सुटलेला नाही. युद्ध समस्या ही मूलतः कलह समस्या आहे. एका अधिक विशाल समस्येचा तो केवळ एक भाग आहे. म्हणजे समस्या खूप मोठी आहे. युद्ध हे त्या समस्येचा एक छोटासा भाग आहे. हा कलह फक्त राज्य आणि राष्ट्र यांच्यातच चालत आहे असे नव्हे. म्हणजे हे जे युद्ध होते फक्त राष्ट्रात होते, राज्यामध्ये होते, राज्यांमध्ये होते असं काही म्हणतो नाही, तर क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यात, कुटुंब प्रमुखात, माता पुत्रात, पिता पुत्रात, भावा बहिणीत आणि सहकार्यात देखील चालू आहे. म्हणजे कलह फक्त तेवढ्या प्रमाणात आपल्याला घ्यायचा नाही. का दोन राज्यांमध्ये युद्ध झालं, दोन राज्यांमध्ये युद्ध झालं, दोन राष्ट्रांमध्ये युद्ध झालं, ते दिसणारे युद्ध असते. परंतु काही आंतरिक युद्ध असतात, काही स्वतःशी युद्ध असतात, काही आता आपण पाहतो युद्ध म्हणजे काय तर कलह, भांडणं एकमेकाशी. आजही पाहतो आपण घराघरामध्ये भांडणं आहे. आईचं पोराशी पटत नाही, बापाचं पोराशी पटत नाही, भावाचं पटत नाही, बहिणीचं पटत नाही, भावाचं बहिणीचं पटत नाही. आता आपल्या समाजातील एक समजा आपल्या एक जवळ गाव आहे कुठेतरी, एका बहिणीनं भाऊच मारून टाकले मागे. फक्त तो संपत्तीचा वाद होता, शेतीचा वाद होता. म्हणजे किती मोठा कलह झाला. म्हणजे भाव बहिणीचं एवढं मोठं प्रेम असते की त्याने समजा सीमाच नाही. तिकडे भावाचं नाव जरी घेतलं तरी इकडे बहिणीच्या डोळ्याला असं येतात, एवढं प्रेम असते. आणि त्या बहिणीने काय केलं, त्या बहिणीने डायरेक्ट कोणूनच टाकले, ते कापूरच टाकले. म्हणजे असे असते कधी. म्हणजे हा कलह जो आहे या कलावर शांतता, म्हणजे या कलहावर उत्तर काय? जे फक्त राष्ट्रामध्ये राज्यामध्ये युद्ध होतात हे आपल्याला दिसतात. परंतु जे आंतरिक युद्ध असतात, घराघरामध्ये युद्ध असतात, भावा बहिणीमध्ये युद्ध असतात, भावाभावामध्ये युद्ध असतात, याच्यावर त्यांना तोडगा काढावा. कारण माझी समस्या तेवढ्यापुरती नाही. फक्त ते कपिल वस्तूंचं त्या शाखेत युद्ध म्हणजे माझी समस्या नाही, तर माझी समस्या सार्वत्रिक आहे, सर्व मानवाची आहे, सर्व जीवसृष्टीची आहे, असा त्यांना म्हणजे असं त्यांना समजतं. राष्ट्रातील संघर्ष हा प्रसंगोपात असतो, परंतु वर्गावर्गातील संघर्ष हा वारंवार होणारा आणि शाश्वत स्वरूपाचा असतो. हा संघर्ष जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे. म्हणजे त्यांना समजलं की हे जे कलह होतात, हे जे भांडणं होतात, या भांडणामुळे दुःख निर्माण होते. दुःख निर्माण होतात. जसं समजा त्या भाव बहिणीमध्ये भांडणं झालं, भांडणं झाल्यानंतर किती एवढं दुःख निर्माण झालं, एवढं पण दुःख निर्माण झालं की भाऊ जीवाला गेले आणि बहिणीला आता काहीतरी फाशी जरी वाटते निकाली लागला मागे, काहीतरी फाशी जरी वाटते त्यांना की काय जन्मठेप झाली, पण त्यांना शिक्षा झाली. पांढऱ्या गावाची जन्मठेप काही फाशी बसायची होती. तर मग बघा ना, मग म्हणजे किती मोठं दुःख झालं. इकडचं सगळं कुटुंब 2-3 लोक मरण पावले म्हणून सगळे दुःख, आणि इकडचे जे लोक आहेत त्यांना जन्मठेप म्हणजे आता आपण मरेपर्यंत ते तुरुंगातच राहतील. म्हणजे हे दुःखातच ते दुःखात शेवटी म्हणजे भांडणाचा शेवट कशामध्ये होतो, दुःखात होतो. म्हणजे दुःखाला हे पहिले हे कळलं की दुःखाचं मूळ काय आहे. दुःखाचं मूळ काय आहे तर कलह आहे, भांडणं आहे. मग याच्यावर मार्ग शोधायला होता. दुःख आहे ते शाश्वत आहे, ते बदलता येते, हे त्याचा समजलं, तो मार्ग नव्हता माहिती.
तो मार्ग त्यांना शोधायचा होता आणि तो मार्ग मग वेगळ्या ऋषीच्या आश्रमात जाऊन लोकांचं तत्वज्ञान समजून घेऊन त्यावेळेचे जे तत्ववेत्ते होते, त्यावेळेचे साधू होते, जे मोठे मोठे तत्वज्ञानी लोक होते, त्यांच्याकडून आपल्याला काही मिळते काय हे त्यांना पाहायचं होतं. युद्धामुळे मी घर सोडले हे खरे, पण शाक्य व कोळी यांच्यातील युद्ध संपले असले तरी मी घरी जाऊ शकत नाही. मला आता असे दिसून येते की माझ्या पुढील समस्येने विशाल रूप धारण केले आहे. या सामाजिक संघर्षाच्या समस्येचे उत्तर मला शोधून काढले पाहिजे. म्हणजे ती समस्या आता सामाजिक झाली. सामाजिक म्हणजे सर्व लोकांची झाली, सगळ्या समाजाची ती समस्या झाली. आता शाक्य आणि कोळीयांचं युद्ध संपलं जरी असलं, माझी समस्या तात्पुरती घेतली तर माझ्या समस्या आता विशाल रूप धारण केलेला आहे. आता ते विशाल रूप धारण केलेल्या समस्येचं मला उत्तर शोधून काढायचं आहे. जुन्या प्रस्थापित तत्वज्ञानाने या समस्येचा उलगडा कितपत करता येईल. म्हणजे प्रस्थापित जे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान म्हणजे जे जगामध्ये आहे ऑलरेडी, या तत्वज्ञानांनी शोधून काढलेलं आहे, जे जगामध्ये तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानानं या समस्येचा उलगडा होतो की नाही. त्या सामाजिक तत्वज्ञानापैकी एखाद्याचा स्वीकार करणे त्याला शक्य आहे काय. प्रत्येक गोष्ट स्वतःच तपासून पाहायला त्याने निश्चय केला. म्हणजे यानंतर जे आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या ऋषीच्या आश्रमामध्ये जातात, वेगवेगळ्या समाधी मार्गाचा अभ्यास करतात, काही तत्वज्ञान समजून घेतात. तेव्हा आपलं जे दुःखाचं मूळ आहे, त्या दुःखाचं कारण काय आहे, त्या दुःखावर मार्ग काय आहे, हे आपल्याला विद्यमान तत्वज्ञान जे आहे, विद्यमान ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सापडते काय. तर मग ते सापडत असेल तर आपण स्वतःचे गुंडाळतो, म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेऊ असं त्यांनी ठरवलं. या ठिकाणी पहिल्या खंडाचा तो दुसरा भाग आहे. दुसरा भाग या ठिकाणी आपला संपलेला आहे. आता आपल्याला तिसऱ्या भागाला सुरुवात करायची आहे. नव्या प्रकाशाच्या शोधात 10 वाजलेले आहेत, 10 वाजून 5 मिनिटं. मला असं वाटतं आपण समाधी घ्यायचं. आपला कोणा पूर्ण झाला असता दादा काय संडे उन्नति में शरणं अय्यं बुद्धो में शरणं वरं एकेन सच्च वच्चेन ओतु मे जय मंगलम्. उन्नति में शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एकेन सच्च वच्चेन ओतु मे जय मंगलम्. उन्नति में शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एकेन सच्च वच्चेन ओतु मे जय मंगलम्. साधु साधु साधु. तथागत भगवान बुद्ध की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा